श्री स्वामी समर्थ. तुमच्या आयुष्यात कधी असा प्रश्न आला आहे का? मी कोणाचं वाईट केलं नाही, मग माझ्याच आयुष्यात एवढं दुःख का? कधी कधी आपण देवावरही रागावतो, देवा माझीच परीक्षा का? पण जर स्वामी समर्थांनी स्वतः या प्रश्नाचं उत्तर दिलं तर. आजची कथा एका अशाच भक्ताची आहे, ज्याने दुःखी होऊन स्वामींना एक प्रश्न विचारला. स्वामी, चांगल्या माणसाला दुःख का मिळतं? आणि स्वामींनी दिलेलं उत्तर त्याचं संपूर्ण आयुष्य बदलून गेलं. ही कथा शेवटपर्यंत ऐका, कारण कदाचित हा प्रश्न तुमच्या मनातही कधी ना कधी आला असेल. श्री स्वामी समर्थ. एका छोट्याशा गावात गोविंद नावाचा एक साधा आणि मनाने अतिशय श्रद्धाळू माणूस राहत होता. गोविंद फार श्रीमंत नव्हता. छोटंसं घर, थोडी शेती आणि कष्ट करून संसार चालवणारा तो एक सामान्य माणूस होता. पण त्याच्या घरात एक गोष्ट मात्र खूप मोठी होती, ती म्हणजे स्वामी समर्थांवरील श्रद्धा. घराच्या छोट्याशा देवघरात स्वामी समर्थांचा एक फोटो होता. दररोज सकाळी उठल्यावर गोविंद सर्वात आधी स्वामींच्या फोटोसमोर दिवा लावायचा. हात जोडून म्हणायचा, स्वामी, माझ्या कुटुंबावर तुमची कृपा राहू द्या. त्याला पूर्ण विश्वास होता की स्वामी त्याच्यासोबत आहे. पण एक दिवस त्याच्या आयुष्यात अशी संकटांची मालिका सुरू झाली की त्याचा हा विश्वासच डळमळू लागला. सर्वप्रथम त्याच्या शेतात पिकाचं मोठं नुकसान झालं. पावसाची वाट पाहता पाहता पाऊस आला, पण इतका मुसळधार आला की तयार होत असलेलं पीक वाहून गेलं. गोविंद शेताच्या बांधावर उभा राहून आपल्या डोळ्यांसमोर सगळं नष्ट होताना पाहत होता. त्याच्या डोळ्यात पाणी आलं. तो आकाशाकडे पाहून म्हणाला, स्वामी, मी इतकी मेहनत केली होती, पण संकट इथेच थांबलं नाही. काही दिवसांनी त्याच्या आईची तब्येत बिघडली. औषधांचा खर्च वाढला. घरात पैसे कमी पडू लागले. गोविंद दिवसभर काम करायचा, रात्री उशिरा घरी यायचा, पण तरीही घराचा खर्च भागत नव्हता. एक दिवस त्याची पत्नी म्हणाली, आपण आता काय करायचं? गोविंद काहीच बोलला नाही. त्याने फक्त स्वामींच्या फोटोसमोर पाहिलं. त्या रात्री घरात सगळे झोपले, पण गोविंदच्या डोळ्याला झोप नव्हती. तो देवघरासमोर बसला. स्वामींच्या फोटोसमोर दिवा तेवत होता. गोविंद बराच वेळ शांत बसला आणि अचानक त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तो म्हणाला, स्वामी, मी तुमच्यावर विश्वास ठेवला. प्रत्येक संकटात तुमचं नाव घेतलं. कधी तुमच्याकडे मोठं काही मागितलं नाही. मग माझ्याच आयुष्यात हे सगळं का? त्याचा आवाज भरून आला. तो पुन्हा म्हणाला, मी वाईट माणूस नाही स्वामी, मग मला एवढं दुःख का? त्या रात्री पहिल्यांदाच गोविंदच्या मनात स्वामींबद्दल राग निर्माण झाला. तो उठला आणि देवघरातून बाहेर गेला, पण मन मात्र स्वामींच्या चरणांपासून दूर जाऊ शकत नव्हतं. दुसऱ्या दिवशी सकाळी गोविंदने ठरवलं, मला माझ्या प्रश्नाचं उत्तर स्वामींकडूनच हवं. तो अक्कलकोटकडे निघाला. प्रवासभर त्याच्या मनात एकच प्रश्न होता, स्वामी, चांगल्या माणसालाच दुःख का? अक्कलकोटला पोहोचल्यानंतर तो स्वामींच्या चरणी गेला. तिथे भक्तांची गर्दी होती, पण गोविंदच्या मनात मात्र खूप मोठं वादळ होतं. त्याने स्वामींच्या चरणांपुढे डोकं ठेवलं आणि डोळ्यात अश्रू आणून म्हणाला, स्वामी, मला एक सांगा, मी कोणाचं वाईट केलं नाही, मग माझ्या वाट्याला एवढं दुःख का? देव जर माझ्या सोबत आहे तर मला एवढं का सहन करावं लागतं?
गोविंदचं बोलणं ऐकून आजूबाजूचे भक्तही शांत झाले आणि मग स्वामींनी त्याच्याकडे पाहिलं. स्वामी शांतपणे म्हणाले, अरे बाळ, दुःख आलं म्हणजे देव तुझ्यापासून दूर गेला असं नसतं. गोविंदने स्वामींकडे पाहिलं. स्वामी पुढे म्हणाले, कधी कधी दुःख हे देवाची शिक्षा नसते, ती जीवनाची शिकवण असते. गोविंद काहीच बोलला नाही. स्वामी म्हणाले, तुला वाटतं तुझं सगळं संपलं, पण मला माहित आहे तुझ्यासाठी पुढे काय आहे. गोविंदच्या डोळ्यात पुन्हा अश्रू आले. तो म्हणाला, पण स्वामी, दुःख इतकं का? स्वामी म्हणाले, ज्याला सोनं बनायचं असतं त्याला अग्नीतून जावं लागतं. ज्याला मजबूत व्हायचं असतं त्याला संकटांचा सामना करावा लागतो. आणि ज्याला स्वतःची खरी ताकद समजायची असते त्याला कधी कधी एकटं चालावं लागतं. गोविंदने विचारलं, मग माझं दुःख कधी संपेल? स्वामी म्हणाले, दुःख कायमचं नसतं बाळ. जसा दिवस संपतो आणि रात्र येते, तशी रात्र संपते आणि पुन्हा पहाट होते. तुझ्या आयुष्यातही पहाट येईल. पण स्वामींनी एक महत्वाची गोष्ट सांगितली, फक्त माझं नाव घेऊन बसू नकोस. तुझं कर्म करत राहा, प्रयत्न करत राहा, मनात श्रद्धा ठेव आणि परिणाम माझ्यावर सोपव. हे शब्द गोविंदच्या मनात खोलवर उतरले. त्याला जाणवलं, तो इतके दिवस स्वामींकडे फक्त संकट दूर करण्यासाठी पाहत होता, पण स्वामी त्याला संकटातून मजबूत होण्याचा मार्ग दाखवत होते. स्वामी म्हणाले, बाळ, तुझी परीक्षा संकटांनी घेतलेली नाही, तुझी खरी परीक्षा तुझ्या मनाने घेतली आहे. सुखात देवाचं नाव घेणं सोपं असतं, पण दुःखातही श्री स्वामी समर्थ म्हणता आलं तर ती खरी भक्ती. गोविंदच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. त्याने स्वामींच्या चरणांवर डोकं ठेवलं आणि म्हणाला, स्वामी, मला दुःख नको असं मी म्हणणार नाही, पण दुःख सहन करण्याची शक्ती मला द्या. माझा विश्वास कधीही डळमळू देऊ नका. गोविंद गावात परतला. परिस्थिती लगेच बदलली नाही. आईची तब्येत अजूनही खराब होती. शेताचं नुकसान झालेलंच होतं. पैशांची अडचणही होती. पण एक गोष्ट बदलली होती, गोविंदचं मन. आता तो प्रत्येक संकटाकडे घाबरून पाहत नव्हता. तो म्हणायचा, ही परिस्थितीही निघून जाईल. तो पुन्हा मेहनत करू लागला. शेतासाठी नवीन योजना केली. दिवसा शेती आणि संध्याकाळी दुसरं काम करू लागला. हळूहळू परिस्थिती सुधारू लागली. काही महिन्यांनी त्याला चांगली संधी मिळाली. त्याचं उत्पन्न वाढलं. आईची तब्येतही सुधारू लागली. आणि एक दिवस तो पुन्हा स्वामींच्या चरणी गेला. त्याने फक्त एवढंच म्हटलं, स्वामी, माझं दुःख तुम्ही दूर केलं नाही, पण त्या दुःखातून मला चालायला शिकवलंत. मित्रांनो, गोविंदची ही कथा फक्त एक कथा म्हणून ऐकू नका. आपल्या आयुष्यातही कधी ना कधी अशी वेळ येते जेव्हा आपण विचारतो, माझ्याच आयुष्यात हे का? माझ्याच वाट्याला हे दुःख का? मीच का? पण कदाचित आपल्याला त्या क्षणी पूर्ण चित्र दिसत नसतं. आपण फक्त आज पाहतो, पण देवाला आपल्या उद्याचीही जाणीव असते. म्हणूनच आज तुमच्या आयुष्यात अडचण असेल तर याचा अर्थ तुमचा प्रवास संपला असा नाही. कदाचित ही फक्त एक परीक्षा असेल. कदाचित याच संकटातून तुमच्यासाठी नवीन मार्ग तयार होत असेल. आणि कदाचित तुम्हाला माहित नसतानाही स्वामी तुमच्या सोबत असतील. आज जर तुम्हीही एखाद्या संकटात असाल, मनापासून स्वामींना एकदा सांगा, स्वामी, माझ्या आयुष्यात काय होणार आहे हे मला माहित नाही,
पण माझा हात सोडू नका. माझ्या मनात श्रद्धा ठेवण्याची शक्ती द्या. माझ्या कुटुंबावर तुमची कृपा राहू द्या. आणि मग शांत व्हा. कारण प्रत्येक प्रश्नाचं उत्तर लगेच मिळत नाही. पण याचा अर्थ असा नाही की देवाने तुमची प्रार्थना ऐकली नाही. कधी उत्तर उशिरा मिळतं, पण ते आपल्या अपेक्षेपेक्षा सुंदर असू शकतं. श्री स्वामी समर्थ. आणि तुमच्या आयुष्यात सध्या काही संकट असेल तर कमेंटमध्ये फक्त स्वामी माझ्या सोबत आहेत एवढंच लिहा. कदाचित तुमची ही छोटीशी श्रद्धा दुसऱ्या एखाद्या दुःखी भक्ताला आशा देईल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशा स्वामी भक्तीच्या कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय.